हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर 24 जून 2022 रोजी आयोगामार्फत आपल्याला जे प्रसिद्धीपत्रक मिळालं आणि ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आता राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक होणार आहे। तर नेमकं काय आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये आणि हे प्रसिद्धीपत्रक आपण डिटेलमध्ये पाहूया। याबद्दलचे आणखी महत्त्वाचे अपडेट आपल्याला पुढील काळात मिळतच राहतील, परंतु नेमकं या प्रसिद्धीपत्रकाच्या मार्फत आपल्याला आयोगाने काय सांगितलेलं आहे आणि आता कशा प्रकारे बदल आपल्या MPSCच्या परीक्षांमध्ये होणार आहेत, मुख्यतः राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये किंवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा जो बदल झालेला आहे की आपलं CSAT हे क्वालिफाइंग झालेलं आहे, तर तेही त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे। तर पाहूया आपण हा GR नेमका काय आहे। तर हे प्रसिद्धीपत्रक काय आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 CSAT संदर्भात उमेदवारांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रम यांचा एकत्रितपणे सर्वकष अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी खालील तज्ञांची त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली। सो हे समितीतले नावं आहेत, कुठले कुठले त्यामध्ये सदस्य आणि अध्यक्ष होते। तर श्री चंद्रकांत दळवी हे अध्यक्ष होते। सो आपल्यासाठी ते महत्त्वाचं नाही आहे। तर नेमका बदल काय केला आहे ते आपण पाहूया। तर यांनी काय केलेलं आहे ते पहा। आपल्याला इथे डायरेक्टली 3 नंबरचा जो पॉइंट आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 CSAT हा अर्हता कार्य म्हणजेच क्वालिफाइंग झालेला आहे आणि ही जी काही क्वालिफाइंगची प्रोसेस आहे किंवा क्वालिफाइंग आहे तो आपली जी 21 तारखेला एक्झाम होणार आहे तर तेव्हाच हा लागू करण्यात आलेला आहे। परंतु पुढचा जो काही अपडेट आहे तो म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीत, तर या अभ्यासक्रमाबाबत आयोगाकडून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हा मात्र आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी नाही तर 2023 मध्ये जी ॲड येणार आहे त्यासाठी हा लागू होणार आहे। म्हणजे ही जी येणारी एक्झाम आहे आपली 21 ऑगस्टची, त्याची जी मेन्स होईल ती MCQ पद्धतीनेच होणार आहे, हे इथे लक्षात घ्या। काही विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं असेल की आपली हीच एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे का, तर ही नाही होणार। पुढची जी एक्झाम आहे ती आपली डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे मेन्सची। सो हे पहिल्यांदा लक्षात घ्या। तर आता ही मेन्स कशी होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया। तर पहा, आपल्याला याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप वर्णनात्मक असं यांनी दिलेलं आहे। एकूण किती पेपर होणार आहेत? 9 पेपर होणार आहेत आणि यामध्ये सुद्धा 2 पेपर तुमचे क्वालिफाइंग आहेत, तो म्हणजे भाषा पेपर क्रमांक 1 आणि भाषा पेपर क्रमांक 2। पहिला आहे मराठी आणि दुसरा आहे इंग्रजी। दोन्ही सुद्धा 300 मार्क्सचे पेपर होणार, म्हणजे टोटल 600 मार्क्सचे जे पेपर आहेत तर यामध्ये तुम्हाला सेपरेटली दोन्ही पेपरमध्ये 25% गुण इथे प्राप्त करणं आवश्यक आहे। सो हे तुम्ही इथे लक्षात घ्या की हे गुण जे आहेत 300 मार्क हे तुमच्या फायनल गुणांमध्ये ॲड होणार नाहीत। तर यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 25% मार्क भेटले पाहिजे, तरच तुमच्या खालील मार्कांवरून तुमचं जे काही मेरिट लिस्ट आहे, रँकिंग आहे ती ठरणार आहे। सो हे क्वालिफाइंग आहे, जसं CSAT क्वालिफाइंग आहे तसंच मेन्समध्ये सुद्धा आपल्याला भाषा पेपर क्रमांक 1 आणि भाषा पेपर क्रमांक 2 मराठी इंग्रजी हे क्वालिफाइंग आहेत, तिथे तुम्हाला 25% मार्क मिळवायचेच आहेत। त्यानंतर पुढचे कसे पेपर होणार आहेत उरलेले 7 ते आपण पाहूया। तर पहा, यामध्ये आपल्याला पहिला पेपर सांगितलेला आहे निबंध, इंग्रजी आणि मराठी माध्यम असं दिलेलं आहे। त्याची आता या सगळ्या गोष्टींचा सिलेबस वगैरे काय असणार आहे हे आयोगामार्फत आपल्याला पुढे देणारच आहेत। सध्या सिलेबस सांगितलेला नाही आहे, बट आपल्याला जी काही त्यांनी माहिती दिली त्यावरून आपण पाहूया की निबंध आहेत याचं माध्यम त्यांनी दिलेलं आहे मराठी आणि इंग्रजी। सो हे 250 मार्कांसाठी असणार आहे। त्यानंतर GS1, GS2 आणि GS3 हे जे पेपर आहेत हे प्रत्येकी 250 मार्कांसाठीच आहेत आणि GS4 आता याच्याबद्दल थोडंसं खाली आणखी डिटेल आहे ते आपण पाहूया। सो हा सुद्धा 250 मार्कांसाठीच आहे आणि इथे ऑप्शनल दिलेला आहे। आता काही जणांना इथे कन्फ्युजन झालं की वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 म्हणजे 2 आपल्याला ऑप्शनल घ्यावे लागतील का, असे काही जणांनी प्रश्न विचारले कॉल करून। बट असं नाही आहे, आपल्याला एकच विषय ऑप्शनलमध्ये निवडायचा आहे आणि त्याचेच आपले हे 2 पेपर्स होणार आहेत। सो हे पेपर क्रमांक 1 आणि 2 हे एकाच विषयासाठी आहेच, म्हणजे आपल्याला सरळ ऑप्शनल आपला 250 प्लस 500 मार्कांसाठी आपला ऑप्शनलचा एकमेव पेपर असणार आहे। सो खूप विचारपूर्वक तुम्हाला आता ऑप्शनलसुद्धा निवडावा लागणार आहे आणि त्यातही आपली जी काही मुलाखत आहे ती होणार आहे 275 मार्कांची। सो अशा प्रकारे ही गुणांची काय आहे तर इथे मांडणी आहे। सो ही आहे
एवढी महत्त्वाची माहिती. आता खाली काय दिलेलं आहे ते पाहूया आपण. आता जे तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यांनी की सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2 आणि सामान्य अध्ययन 3 या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश राहील. आता हे आपल्याला माहिती आहे, जो राज्यसेवेचा सिलेबस आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की इंटरनॅशनलही न्यूज असतात किंवा आपले जे काही सब्जेक्ट आहेत त्याची सुद्धा जी डेप्थ आहे ती थोडीशी हार्ड असते किंवा खूप डिटेलमध्ये आपल्याला सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो. आता जो काही जुना सिलेबस आहे तो आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथे काळजी घ्या की सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2 आणि सामान्य अध्ययन 3 या पेपरमध्ये जे काही सिलेबस आहे तो आपल्याला महाराष्ट्राची संबंधित असणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बातम्यासुद्धा आपल्याला, म्हणजे बातम्या म्हणजे सिलेबस, त्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि राहिला आहे सामान्य अध्ययन 4. तर हा पेपर काय आहे, याला UPSC जर तुम्ही सिलेबस पाहिला असेल तर तिथे इथिक्स म्हणून म्हटलं जातं. सो तसाच हा पेपर आपला इथिक्सचा असणार आहे. राज्यसेवेमध्ये सुद्धा त्याला आपण GS4 म्हणणार आहोत. इथे उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य व योग्यता या विषयांवरती त्याचा सिलेबस असणार आहे. आता हे जे काही आहे, तुम्ही एक अधिकारी बनणार आहात, त्यासाठी तुम्ही नैतिकदृष्ट्या किंवा तुमचं चारित्र्य योग्य आहे का हे तपासणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये असतील. सो यासाठी तुम्ही डिटेलमध्ये इथिक्सचा पेपर पाहू शकता किंवा इथिक्सचा सिलेबस पाहू शकता UPSCचा. आणि याच्यामध्ये आणखी काय म्हटलेलं आहे पहा की वैकल्पिक विषयाकरिता खालील विषयांमधून एका विषयाची निवड करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक गोष्टी वाचतच नाही, फक्त प्रश्नच विचारता. सो इथे त्यांनीच दिलेलं आहे की फक्त एका विषयाची निवड करायची आहे. खाली आपल्याला 26 टोटल सब्जेक्ट दिलेले आहेत. यामधून आपल्याला जो काही आपल्याला आवडतो किंवा जो काही आपल्याला सोपा वाटतो किंवा ज्याचं तुमचं ग्रॅज्युएशन असेल, त्याच्याशी तुमची कनेक्टिव्हिटी असेल, असा सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता. फर्स्ट टाईम एक्झाम होणार आहे, बट विद्यार्थ्यांना टेन्शन येऊ शकतं, पण काळजी करू नका. ज्या विषयाचं मटेरियल उपलब्ध आहे किंवा ज्या विषयाबद्दल तुम्हाला पुस्तकं सहज उपलब्ध होतील, तुम्ही त्याचं चांगल्या प्रकारे रिवाईज करू शकाल, वाचू शकाल. परीक्षेची वेळ लक्षात घ्या. आणि ज्यांना समजा ही परीक्षा ज्यांची टार्गेटेड नसेल किंवा पुढची परीक्षा टार्गेट करत असाल तर मग आत्तापासूनच तुम्ही या ऑप्शनल विषयाचा अभ्यास इथे करू शकता. सो इतके 26 आपल्याला ऑप्शनल विषय आहेत. सो यामध्ये पहा, लोकप्रशासन झाला, सोशिओलॉजी झाला किंवा हिस्ट्री आहे, आपल्या ओळखीचे जर आर्ट्सचे विद्यार्थी असतील जनरली सो त्यांच्यासाठी जर आपण पाहिलं, त्यानंतर मराठी वाङ्मय आहे, त्यानंतर सायकोलॉजीसुद्धा आहे किंवा तत्त्वज्ञान आहे, असे विषय तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मराठी त्यानंतर इथे बॉटनी आहे किंवा केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. सो त्या फील्डच्या विद्यार्थ्यांनी, त्यानंतर जिओलॉजी आहे आणि जिओग्राफीसुद्धा आहे. सो असे अनेक विषय आहेत जे तुम्ही घेऊ शकता जरी तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असले तरीसुद्धा. सो घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. हा जो काही निर्णय आहे तो खरंच खूप चांगला आहे. जे विद्यार्थी पाहत याचे फायदे काय आहेत किंवा तोटे काय आहेत त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. सो तो सुद्धा तुम्ही नक्की पाहाल. पण एकच सांगते की या अशा पद्धतीमुळे जी काही विद्यार्थ्यांची आयोगाकडे बघण्याची म्हणा किंवा MPSCचा अभ्यास करण्याची जी काही वृत्ती आहे, जी शॉर्टकट मेथड विद्यार्थी वापरत होते, क्लासेसमध्ये ज्या काही ट्रिक्सच्या आधारावरती ते परीक्षा पास करत होते, सो त्या सगळ्या गोष्टी आता नष्ट झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांची ओरड असायची की CSATमुळे आपला जो काही कट ऑफ आहे तो हाय जातो. सो ती गोष्टसुद्धा CSAT क्वालिफाईंग करून नष्ट केली आयोगाने. त्यामुळे आता तुम्हाला सगळा अभ्यास जो आहे तो डिटेलमध्ये करणं आवश्यक आहे. आणि टोटली आपण पाहिलं तर लक्षात येईल की UPSCकडे आपला ट्रेंड जातोय. आपल्याला काही दिवसात असं लक्षात येईल की ज्या लेव्हलचा अभ्यास तुम्हाला UPSCची परीक्षा पास करण्यासाठी लागतो त्याच लेव्हलचा अभ्यास तुम्हाला इथे राज्यसेवाची परीक्षा पास करण्यासाठी लागणार आहे किंबहुना तोच अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. सो UPSC आणि आपली जी काही MPSCची राज्यसेवा आहेत त्या इक्वल लेव्हलला सिलेबसच्या दृष्टिकोनातून आलेल्या आहेत किंवा त्याच प्रकारचा सिलेबस आपल्याला मिळेल अशी यामधून आपल्याला एक माहिती मिळते की आपला आयोग जो आहे तो पूर्णपणे UPSCच्या धर्तीवरतीच आता सिलेबस किंवा जी काही एक्झामची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती तर तशीच दिसत आहे. त्यामुळे सिलेबससुद्धा तसाच असणार आहे. सो डिटेलमध्ये हा तुम्हाला GR जर पाहिजे असेल, GRच लक्षात येतं की प्रसिद्धीपत्रक पाहिजे असेल तर आयोगाच्या साईटवरती सुद्धा आहे आणि आपल्या ड्रीम MPSCच्या टेलिग्राम चॅनलवर तसंच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सुद्धा पाठवलेलं आहे. सो त्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे पहा की 2023च्या मुख्य परीक्षेकरता लागू होणार आहे. म्हणजे ही 22ची एक्झाम आहे ती 23मध्ये जरी होणार असली मेन्सची जानेवारीमध्ये तरीसुद्धा त्यासाठी ही जी काही योजना आहे ती लागू असणार नाही. तर ती 2023ला जी ॲड येईल
सो त्या एक्झामसाठी हे सगळं लागू होणार आहे, ऑप्शनल आणि वर्णनात्मक वगैरे. आणि आपला जो काही सिलेबस आहे राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. सो आता लवकरच आपल्याला सिलेबससुद्धा मिळणार आहे. आणि जो प्रीसाठी आणि मेन्ससाठी म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे दोन्हीही सिलेबसमध्ये काहीतरी चेंजेस इथं होणार आहेत. सो हे लक्षात घ्या आणि आपल्याला आता तसाच अभ्यास करायचा आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड लिसनिंग. आणि याबद्दलचा आणखी एक व्हिडिओ की याचे फायदे तोटे काय आहेत किंवा तुम्ही टेन्शन का नाही घ्यायचं, अभ्यास कसा पॉझिटिव्ह अप्रोचनी करायचा आहे, याचा एक छोटासा व्हिडिओ मी नक्की आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. सो तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच वन्स अगेन.